तर सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय। अजित पवार गटाला अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही। फडणवीस तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे सध्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। अक्षय मंकणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत उपस्थित आहेत। अक्षय, अजित पवार गटाची समजूत काढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे असं समजायचं का? नक्कीच मनश्री, खरं तर सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या या निवासस्थानी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। गेल्या 2 तासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचसोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे जे बडे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांची बैठक जी आहे ती गेल्या 2 तासांपासून सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या या निवासस्थानी रंगताना पाहायला मिळते। प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिपदावरती वर्णी लागण्याची जोरदार चर्चा होती, परंतु अद्याप देखील त्यांना पीएमओ मधनं केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता कोणताही कॉल आलेला नाही। दुसरीकडे आपण पाहिलं गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11:30 वाजता सर्वच जे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार आहेत त्यांना चहापानाच्या कार्यक्रमाकरता बोलवण्यात आलेला आहे। त्यामुळे तो कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी तो कार्यक्रम चहापानाचा कार्यक्रम सुरू देखील झाला आहे। आणि दुसरीकडे महत्त्वाची घडामोड म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस हे काही संदेश घेऊन सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए मधला घटक पक्ष आहे। 2 खासदार आहेत, अर्थात एक प्रफुल्ल पटेल राज्यसभेवरती आहेत तर दुसरे सुनील तटकरे हे लोकसभेवरती खासदार आहेत। त्यामुळे एक मंत्रिपद अर्थात कॅबिनेट मंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या खात्यात येणार होतं, परंतु अद्याप देखील तशी कोणतीही हालचाल जी आहे ती दिसताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार यांची मनधरणी करण्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत का, हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। त्यामुळे आता या सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती सुनील तटकरे यांच्या घरी होताना पाहायला मिळते। त्यामुळे हा सस्पेन्स कायम आहे की राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार की नाही। अर्थात आता जरी छोटं मंत्रिमंडळ जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त स्थापन होत असेल तरी येत्या काळात ज्यावेळेस मंत्रिमंडळ एक्सटेंड केलं जाणार, अर्थात मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची वाढ करण्यात येणार, त्यावेळेस राष्ट्रवादीला स्थान मिळणार का, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे एकीकडे नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी नव्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना चहापानासाठी बोलवले, मात्र अजित पवार गटातल्या कुठल्याही खासदाराला अजून मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये।